नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। तुम्हाला एक आगळीवेगळी गोष्ट या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता कथेला सुरुवात करू। माझं नाव सुप्रिया जाधव, माझं वय 43च्या वरचं। माझा नवरा मार्तंड जाधव 6 वर्षापूर्वी गेला आणि मी तेव्हापासून कोकणातल्या पिंपळगावमध्ये एकटीच राहते। वयाच्या 22व्या वर्षी माझं लग्न झालं होतं। त्यावेळेस माझ्या नवऱ्याचं वय 38 होतं। माझ्या घरची परिस्थिती खूपच हलाखीची आणि गरिबीची होती। घरात सर्वात मोठी मीच होते। माझ्यापेक्षा लहान 2 बहिणी बाबांकडून काम होणं शक्य नव्हतं। आई स्वतःचं छोटंसं 2 एकर शेत बघून दुसऱ्याच्या शेतावर मोलमजुरी करायला जायची आणि मी पण आईसोबत मोलमजुरी करायची। तेव्हा कुठे आमचं घर चालायचं। बाबा आधी आजाराने ग्रस्त होते। एक दिवस ऊसाच्या शेतात ऊस तोडताना एक शाहूकाराची नजर माझ्यावर पडली। त्याला माझं देखणं सौंदर्य भावून गेलं। त्याच्याकडे बक्कळ पैसा होता। समोरच्या गावात मोठी काठी होती। धनाने अतिशय श्रीमंत होता। मला पाहून तो चक्क तिथेच माझ्या प्रेमात पडला। पण त्याच्या आणि माझ्या वयात जास्त अंतर होतं। हे अंतर कापण्यासाठी त्याने त्याच्या श्रीमंतीचा पुरेपूर वापर केला। तो असा की त्याने त्या संध्याकाळी माझ्या मामाची भेट घेतली। मामांनी हा विषय आईला सांगितला। आधी आईने नकार दिला, पण नंतर लग्नाचा सर्व खर्च तो करणार आणि त्याच्यानंतर बाकी माझ्या दोन्ही बहिणींच्या लग्नाचा खर्च सुद्धा तो करणार होता। शेवटी परिस्थितीपुढे सगळ्यांना हात टेकावे लागले आणि माझं लग्न त्या सावकार मार्तंड जाधवाशी झालं। पण लग्नाच्या पहिल्याच रात्री मला कळालं होतं की मार्तंडची मला कोणत्याही प्रकारचं सुख देऊ शकत नाही। काही असलं तरी मी शेवटी होते एक स्त्री। सर्वांसारख्या गरजा, प्रेम, आपुलकीची मलाही गरज होते। माझे पती मार्तंडजी मला सुख देण्यास असमर्थ होते। पण त्यांच्यासोबतच कसेबसे माझ्या संसाराची बारीकच वर्ष लोटली। शेवटी उद्याच्या आजारामुळे त्यांचा मृत्यू झाला। मग काय, घरी मी एकटीच पडले। नातेवाईक होते, पण त्यांनी तर फक्त मार्तंडजीच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवला होता। चला, आता माझ्या कहाणीचा फ्लॅशबॅक संपला। आता इथून खरी कहाणी सुरू होते। मित्रांनो, कहाणी खूप इंटरेस्टिंग आहे, म्हणून शेवटपर्यंत ऐका, तुम्हाला नक्कीच आवडेल। आता माझ्या आयुष्यातील काही उरलं नव्हतं। माझं घर साधं रोजचंच जगणं म्हणजे काम, देवपूजा आणि संध्याकाळी अंगणात बसून शांतता पाहणं। माझ्या आयुष्यात काही विशेष घडलं नव्हतं जोपर्यंत कुणाल नावाचा तो मुलगा माझ्या दारात उभा राहिला। विधवा झाल्यावर गावातल्या जगण्यातलं एक वेगळी चव असते। कोणी दया दाखवत नाही, कोणी संशयाने पाहतं, कोणी कुजबूज करतं। गावाकडे हे सगळं कॉमन आहे। मी मात्र कुणाकडे लक्ष दिलं नाही, फक्त माझं छोटंसं आयुष्य शांतपणे काढत राहिले। मला तो दिवस अजूनही आठवतो। मी सकाळी अंगणात झाडत होते। अचानक मागून एक आवाज आला, काकू नमस्कार। मी वर पाहिलं। समोर उभा एक उंच सडपातळ असरा मुलगा। त्याचं वय साधारण 30 ते 32 होतंच। नम्र डोळे आणि निरागस चेहरा। मी हसले। एरवी माझ्या घरी दररोज कोणी ना कोणी येत असतं। तसं तर सगळे पैशाच्या मदतीसाठी येतात। मी पण मार्तंडजीचे गेले तेव्हापासून लोकांची निस्वार्थपणे मदत करते। कोणाकडून पैसे दिले तरी व्याजाचा 1 रुपयासुद्धा घेत नाही। शेवटी एवढ्या साऱ्या प्रॉपर्टीचं मी काय करणार? तरी काय, मी त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, अरे एवढा नमस्कार वगैरे नको, आपल्या गावाचेच आहे ना आपण। मला माहीत नव्हतं तो एक छोटासा नमस्कार माझ्या आयुष्याचा रस्ता बदलून टाकणार होता। त्यावर तो म्हणाला, आणि मी आटपाडी तालुक्याचा राहणार आहे। हे समोरचं घर, इथे आधी माझी मावशी राहत होती। आता ती मुलाच्या शिक्षणासाठी शहरात शिफ्ट झाली, म्हणून मी इथे राहायला आलो आहे। माझी मावशी म्हणत होती की तुमच्याशी ओळख करून ठेवावी। अच्छा। मी लगेच पदर डोक्यावर घेतला आणि त्याला आज चहासाठी बोलावलं। त्यावर तो म्हणाला, नाही आत नको काकू, परत कधी, आणि हसून निघून गेला। हळूहळू तो मला डेली सकाळ दुपार संध्याकाळी मध्यंतरी माझ्या नजरेत येत होता। तो घरात कमी आणि अंगणात खाट टाकून जास्त राहत होता, त्यामुळे तो सतत माझ्या नजरेखालीच असायचा। मुलगा शरीराने पिळदार रंगाचा होता। हळूहळू आमचं बोलणं वाढत चाललं होतं। मी एकटी असल्याने मलाच त्याच्यात सर्वात आधी एक मित्र दिसला। जेवढ्या आपुलकीने तो माझ्याशी बोलत होता, तेवढ्याच आपुलकीने मी सुद्धा त्याच्याशी बोलत होते। हळूहळू आता घराबाहेरील प्रत्येक कामात तो माझी मदतसुद्धा करू लागला होता। कधी मी पाणी भरताना, कधी भाजी आणताना, कधी कपडे वाळत घालताना। तो काही जास्त बोलायचा नाही, फक्त मदतीला धावून यायचा। काकू मी धरतो ते भांडे, काकू हंडा जड आहे मी नेतो, काकू गॅस संपलाय मी भरून आणतो। त्याचं बोलणं साधं, मन स्वच्छ
आणि नजर एकदम आधाराची. लोक म्हणतात ना, गोड माणसं आवाजात नव्हे तर वागण्यात दिसतात. तसाच तो कुणाल दादा. एकदा जत्रेला जायची वेळ होती. माझं सामान जड होतं. मी एकटी उचलत होते. मी सामान घरच्या बाहेर काढलं. तो माझ्या घरापुढे असलेल्या त्याच्या घराच्या अंगणातच बसला. म्हणतो, काकू तुम्ही एकटी कशाला त्रास घेता, मी आहे ना. म्हटलं नको, मी उचलते हे सामान. काही फार जड नव्हतं. तशी मी सामान उचलायला खाली वाकले तसं माझा पदर खाली सरकला. त्याचं लक्ष संपूर्ण माझ्यावर होतं. मी हडबडले. त्या क्षणी त्याच्याकडे पाहिलं आणि नकळत मनात एक हुरहुर लागली. मी एकटी राहणे, स्त्री आणि गावातला तरुण, अशी भावना मनात यायला नको होती. पण आली कुठेतरी. तरी माझ्या आयुष्यात थोडासा आनंद. पाऊस पडायला आला होता की माझ्या कानी भलतंच काही ऐकू येऊ लागलं. सुप्रियाकडे तो मुलगा खूप येतोय. वयाचं भान नाही का? कोणाला विधवाच्या घरी मुलगा येत असेल तर गडबडच आहे. मी सुरुवातीला दुर्लक्ष केलं. लोकांचं कामच असतं बोलणं. हळूहळू या सर्व गोष्टींवर कुणाल रागवायचा. काकू तुम्ही ऐकून नकाच कुणाच, मी मदत करतोय कारण तुम्ही चांगले आहात, एवढंच त्याच्या डोळ्यात मला खरी काळजी दिसते. एक दिवस शनिवारी दुपारी मी अंगणात बसले होते. तो येऊन म्हणाला, काकू तुम्ही एकटे असता म्हणून मला वाईट वाटतं. मी विचारलं, आणि तू असा का विचारतोस? मला तो निरागसपणे म्हणाला, कारण मला तुम्ही आवडता. माझ्या हातातून पाण्याचं पात्र सटकायचं बाकी होतं. मी विचारलं, कुणाल मी तुझ्यापेक्षा वयाने मोठी आहे? तो शांतपणे म्हणाला, वयाचं काय काकू, मन जुळलं की बाकी काही महत्त्वाचं नसतं. त्या रात्री मला झोपच आली नाही. पण कुठेही मला त्याचाही विचार येतो. मी खूप धर्मसंकटात पडले होते. मी स्वतःशी खूप लढले. मी त्याच्यापेक्षा मोठी, मी विधवा. लोक काय म्हणतील? माझं आयुष्य संपलंय. त्याचं तर सुरू झालंय. पण मात्र असंच असतं. कधी वय बघत का कधी समाजाची परवानगी मागतं का? कुणालच्या नजरेत जे प्रेम दिसत होतं ते मी वर्षानुवर्ष पाहिलेलं नव्हतं. एका संध्याकाळी मी त्याला अंगणात बोलावलं. कुणाल तुझं मन खरं आहे का माझ्याबद्दल? तो म्हणाला, काकू माझं मन खोटं असतं तर रोज तुमच्याशी काळजी घेत बसलो असतो का? मी त्याच्याकडे पाहिलं. डोळ्यात पूर्ण प्रामाणिकपणा, प्रेम होतं. मी म्हटलं, माझ्या आयुष्यात खूप अंधार आहे कुणाल, तू वाया जाशील. तो हसला आणि म्हणाला, काकू अंधारासाठीच तर दिवा लागतात. त्या एका वाक्याने माझं संपूर्ण आयुष्य उजळलं. हळूहळू आमचं नातं स्पष्ट झालं. त्याचं माझ्या घरी आणि माझं त्याच्या घरी जाणं सुरू होतं. तो रोज यायचा. मी त्याचा चहा द्यायचे. कधी अंगणात बसून गप्पा, कधी मंदिरात जाताना सोबत. गावातल्या कुजबुजचा वाढत होत्या पण आम्ही मनातून खूप शांत होतो. एके दिवशी तो म्हणाला, काकू आता मला असं लपून नकोय. मी तुझ्याशी लग्न करू इच्छितो. मी स्तब्ध झाले. मी विचारलं, घरच्यांनी मान्य केलं नाही तर? तू म्हणाला, मान्य करणारच नसेल तर मी तुझ्याकडेच राहीन. मी त्याला समजावलं, अरे मी एक विधवा आहे आणि मी त्या वयापेक्षा मोठी. तुझे घरचे हे नाही ऐकतील. मी समाजातील लोकही आपलं नातं स्वीकारणार नाही. त्या क्षणी माझ्या डोळ्यातून अश्रू आले. मी इतकं स्वतःला कधीच किंमत दिली नव्हती जी की त्या मुलाने मला दिली होती. मी तिथून पळ काढला. त्याला मला विचार करण्यासाठी वेळ मागितला. गावात तर वेगळी चर्चा आता रंगणार चालल्या होत्या. एक विधवा आणि तरुण मुलगा. अशक्य. तिने जादू तर केली नसेल ना त्याच्यावर? दोघांवर कारवाई करायला हवी. वेगवेगळ्या तोंडून वेगवेगळ्या बातम्या आमच्याबद्दल निघत होत्या. पण कुणाल प्रत्येक वेळी माझ्या बाजूला उभा राहिला. काकू कोणाच्या तोंडाला आपण कुलूप लावू शकत नाही, पण आपण आनंदाने जगू शकतो. त्याने आपल्या आईबाबांशी बोलणं सुरुवातीला तेही धक्का खाल्ले. सुप्रिया बाई वयाने मोठ्या होत्या. गावात काय मान राहील आमचा? नालायका, आमचं नाव गमावलंस तू. पण कुणालाही ठामपणे सांगितलं, हीच माझ्या आयुष्यातील स्त्री आहे. माझ्यासमोर कुणाल त्यांच्या आईबाबांशी फोनवर हे सर्व बोलत होता. ऐकून माझ्याही मनाला शांती भेटली. शेवटी मी पण तयार झाले आणि त्याच रात्री मी कुणालला माझ्या घरी जेवणावर बोलावलं. बाजारात जाऊन त्याच्यासाठी फ्रेश चिकन घेऊन आले. छानपैकी कालवण बनवलं. बाजरीच्या भाकरी थापल्या. स्वयंपाक करून 8:30 वाजेपर्यंत मी माझं उरकलं. 8:30 वाजता बाथरूममध्ये गेले. छान उबदार पाण्याने आंघोळ केली आणि 9:30 वाजेपर्यंत एक छान अंगाला चिटकून बसेल अशी गुलाबी रंगाची साडी नेसली. साडी एवढी छान मी नेसली होती की तिच्याकडे माझं सर्व अवयव उठून दिसत होते. केसामध्ये गजरा माळला आणि कुणालची वाट पाहत हॉलमध्ये बसले. रात्रीचे 10 वाजले असतील. दारावर ठकठक आवाज आला. मला कळालं की कुणालचा आहे. मी पटकन उठून दरवाजाकडे धावतच गेले. बाई लगेच दरवाजा उघडला. कुणालला भेट
बघण्याची उत्सुकता म्हणायची. दरवाजा उघडता समोर कुणाल उभा होता. मी त्याला हातपाय धुवायला पाणी दिले आणि जेवण वाढलं. आम्ही दोघांनी मिळून सोबत जेवण केलं. जेवण झाल्यावर हॉलमध्ये बसलो. असंच टी व्ही सुरू केली आणि इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू केल्या. गप्पामध्ये हळूहळू 12 वाजले. कुणाल अगदी माझ्या जवळ येऊन बसला. अचानक काय झालं त्याला काय माहीत. पटकन त्याने मला आपल्या मिठीत घेतलं आणि वेड्यासारखा किस करायला लागला. मी त्याला बाजूला ढक म्हटलं, कुणाल तू काय करतोयस? अरे थोड्याच दिवसात आपलं लग्न आहे की. त्यावर तो म्हणाला, मी आता तुझ्यापासून दूर राहू शकत नाही. माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे आणि तुझेही माझ्यावर असेल तर मला आज थांबू नको. मला आपली पहिली रात्र करायची आहे. त्याच्या तोंडून हे शब्द ऐकून मी शांतच बसले. मी काही क्षण बोललेच नाही. मनात भावनांचं वादळ उठलं होतं. एकीकडे त्याचं प्रेम, त्याची ओढ आणि दुसरीकडे समाज, वय आणि माझं आयुष्यभर जपलेलं भान. मी हळूच त्याच्या हातावर माझा हात ठेवला आणि शांत आवाजात म्हणाले, कुणाल, प्रेम फक्त शरीराने नाही होत, ते मनाने होतं, विश्वासाने होतं. आपण जे काही बांधतोय ना ते आयुष्यभरासाठी असायला हवं. तो काही क्षण माझ्याकडे पाहत राहिला. त्याच्या डोळ्यातील ती आतुरता हळूहळू शांत होत गेली. त्याने एक खोल श्वास घेतला आणि माझ्या कपाळावर हलकं चुंबन दिलं. माफ कर काकू. नाही सुप्रिया. मी थोडा भावनेत वाहून गेलो. तो हलकंसं हसत म्हणाला. त्या क्षणी मला जाणवलं, हा मुलगा फक्त माझ्यावर प्रेम करत नाही तर मला समजूनही घेतो. त्या रात्री आम्ही दोघेही शांतपणे बसून बराच वेळ बोलत राहिलो. भविष्याबद्दल, आपल्या नात्याबद्दल आणि येणाऱ्या आव्हानाबद्दल. त्यानंतर कुणाल उठला आणि म्हणाला, आज मी जातो, पण लवकरच सगळ्यांसमोर तुला माझी म्हणून उभं करेन. मी फक्त मान हलवली. त्या रात्री मला खूप दिवसांनी समाधानाची झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात पुन्हा कुजबूज सुरू झाली. पण यावेळी मी घाबरले नाही, कारण आता माझ्यासोबत कुणाल होता. फक्त एक मित्र नाही तर माझ्या आयुष्याचा आधार. काही दिवसांनी कुणालचे आईवडील गावात आले. सुरुवातीला वातावरण तणावपूर्ण होतं. त्यांनी मला पाहिलं, माझ्याशी बोलले. मी त्याच्यासमोर माझं सगळं आयुष्य उघड केलं. माझी परिस्थिती, माझं एकटेपण आणि कुणालबद्दलच्या भावना. कुणाल ठामपणे त्याच्यासमोर उभा होता. शेवटी त्याच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, जर माझा मुलगा तुझ्यासोबत खरंच आनंदी असेल तर आम्हाला काही हरकत नाही. त्या एका वाक्याने सगळं बदललं. काही आठवड्यातच आमचं साधं पण मनापासून लग्न झालं. गावात अजूनही काही लोक बोलत होते, पण आता त्यांचा काही फरक पडत नव्हता, कारण आम्ही आमचं आयुष्य आमच्या मनाने जगायचं ठरवलं होतं. आज मी पुन्हा एकदा संसार करते, पण यावेळी भीतीशिवाय, लपवाछपवीशिवाय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, आयुष्य कधीही संपत नाही. फक्त नव्याने सुरू होण्याची हिंमत हवी असते. लग्नानंतरचे दिवस सुरुवातीला खूप सुंदर गेले. घरात पुन्हा एकदा हसू, बोलणं आणि जिवंतपणा परत आला होता. सकाळी मी देवपूजा करायचे आणि कुणाल माझ्या बाजूला शांत बसून मला पाहत राहायचा. कधीकधी तो चहा बनवून आणायचा आणि म्हणायचा, आता तू फक्त माझ्यासाठी जगायचं, बाकी सगळं मी बघतो. त्याच्या त्या शब्दांनी मन भरून यायचं. पण गाव म्हणजे गाव. लोकांचं बोलणं थांबत नव्हतं. काही जण समोर गोड बोलायचे, पण पाठीमागे वेगळंच रंगायचं. पैशासाठी लग्न केलंय ना त्या मुलाने, वयाचं काही भानच नाही, हे नातं टिकणार नाही, अशा अनेक गोष्टी कानावर यायच्या. सुरुवातीला मी दुर्लक्ष केलं, पण हळूहळू त्या गोष्टी मनात घर करू लागल्या. एक दिवस दुपारी मी अंगणात बसले होते. 2 बायका रस्त्यावरून जाताना मुद्दाम मोठ्याने बोलत होत्या. काय दिवस आलेत बघ, आईच्या वयाच्या माईशी लग्न करतात आता. त्या शब्दांनी माझं मन पूर्णपणे तुटलं. मी आत जाऊन रडू लागले. कुणाल संध्याकाळी घरी आला तेव्हा त्याने माझे लाल झालेले डोळे पाहिले. काय झालं सुप्रिया? तो काळजीने विचारू लागला. मी काही वेळ शांत राहिले, पण शेवटी सगळं त्याला सांगितलं. तो थोडा वेळ काही बोललाच नाही. मग शांतपणे माझ्याजवळ बसला आणि म्हणाला, लोकांचं कामच आहे बोलणं, पण तू जर त्यांच्या बोलण्याला महत्त्व दिलंस तर आपलं आयुष्य त्यांच्याच हाती जाईल. मी म्हणाले, पण कुणाल, कधीकधी वाटतं मीच तुझ्या आयुष्यात अडथळा आहे. हे ऐकताच तो थोडा रागावला. असं पुन्हा कधी बोलू नकोस. तू माझी ताकद आहेस, अडथळा नाहीस. त्याच्या त्या ठाम आवाजाने मला पुन्हा धीर आला. काही दिवस सगळं ठीक चाललं, पण एक नवीन संकट आमच्यासमोर उभं राहिलं. मार्तंडजीच्या नातेवाईकांनी अचानक कोर्टात केस टाकली. प्रॉपर्टीवर हक्क सांगण्यासाठी. त्यांना वाटत होतं की मी लग्न केल्यामुळे आता माझा हक्क कमी होईल आणि ते सगळं संपत्ती मिळवू शकतील. घरात पुन्हा तणावाचं वातावरण निर्माण झालं. नोटिसा येऊ लागल्या, वकील, कोर्ट कचेऱ्या सुरू झाल्या. मी पूर्णपणे घाबरले होते, पण कुणाल मात्र ठाम उभा राहिला. आपण काही चुकीचं केलं नाही, आपण लढू, तो म्हणाला. त्या दिवसामध्ये मला जाणवलं, प्रेम फक्त आनंदाच्या क्षणात नाही तर अशा ठिकाणी, प्रसंगात खऱ्या अर्थाने सिद्ध होतं. कुणाल माझ्यासोबत
प्रत्येक पावलावर उभा होता. कोर्टात, गावात, घरात, सगळीकडे. एक दिवस कोर्टात अंतिम सुनावणी होती. माझं हृदय जोरात धडधडत होतं. निकाल काय लागेल याची भीती होती. पण शेवटी न्यायाधीशांनी स्पष्ट सांगितलं की प्रॉपर्टीवर पूर्ण हक्क माझाच आहे. त्या क्षणी माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. कुणालने माझा हात घट्ट धरला आणि म्हणाला, पाहिलंस, सत्य नेहमी जिंकतं. त्या दिवसानंतर गावातलं वातावरणही थोडं बदलायला लागलं. लोक हळूहळू शांत झाले. काहींनी तर आमचं कौतुकही करायला सुरुवात केली. आज आमचं आयुष्य स्थिर झालं आहे. आम्ही दोघं मिळून गावातल्या गरजू लोकांना मदत करतो आणि प्रत्येक रात्री झोपताना मला एकच विचार येतो, जर त्या दिवशी मी भीतीपुढे हार मानली असती तर आजचं सुख मला कधीच मिळालं नसतं. कथा इथे संपत नाही, कारण आयुष्य अजूनही पुढे चालू आहे. कोर्टाचा निकाल लागल्यानंतर आमच्या आयुष्यात जणू नवा अध्याय सुरू झाला. गावातले लोक आता आमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागले होते. जे आधी कुजबूज करत होते तेच आता समोर येऊन गोड बोलू लागले. पण मी आणि कुणाल दोघांनीही ठरवलं होतं की लोकांच्या बोलण्यावर नाही तर आपल्या नात्यावर विश्वास ठेवायचा. दिवस छान चालले होते, पण आयुष्य नेहमी सरळ रेषेत चालत नाही हे पुन्हा एकदा जाणवायला वेळ लागला. एक दिवस सकाळी उठल्यापासून मला थोडं विचित्र वाटत होतं. अंगात कमजोरी, चक्कर. सुरुवातीला मी दुर्लक्ष केलं, पण 2-3 दिवस असंच चालू राहिलं. शेवटी कुणालने मला जबरदस्तीने दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी काही टेस्ट केल्या आणि रिपोर्ट पाहून ते थोडं हसले. काही काळजीचं कारण नाही, उलट आनंदाची बातमी आहे, ते म्हणाले. आम्ही दोघं एकमेकांकडे गोंधळून पाहू लागलो. डॉक्टर पुढे म्हणाले, तुम्ही आई होणार आहात. त्या एका वाक्याने माझं सगळं जग थांबल्यासारखं झालं. माझ्या हातातून रिपोर्ट खाली पडायचा बाकी होता. मी आई. माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. इतक्या वर्षांनी, इतक्या संघर्षानंतर हे शक्य आहे यावर माझाच विश्वास बसत नव्हता. कुणालच्या डोळ्यातही पाणी आलं होतं. त्याने मला घट्ट मिठी मारली. हे बघ, देवाने आपल्याला किती मोठं गिफ्ट दिलं आहे, तो म्हणाला. घरी आल्यावर आम्ही दोघंही खूप वेळ शांत बसलो. माझ्या मनात आनंदाबरोबरच भीतीही होती. कुणाल, माझं वय, लोक काय म्हणतील, काही धोका तर नाही ना? मी काळजीने विचारलं. तो हसला आणि म्हणाला, लोकांनी आयुष्य जगायचं नाही, आपण जगायचं आहे. आणि डॉक्टर आहेत ना, सगळं नीट होईल. हळूहळू ही बातमी गावात पसरली. पुन्हा एकदा कुजबूज सुरू झाली. पण यावेळी त्या कुजबुजेत आश्चर्य जास्त होतं. वयाच्या या टप्प्यावर हे कसं शक्य आहे? पण मला आता फरक पडत नव्हता. माझं आयुष्य आता पहिल्यांदाच मी पूर्णपणे आनंदी होते. कुणाल माझी खूप काळजी घेत होता. वेळेवर औषधं, खाणं, आराम. तो मला एकटीला काहीच करू देत नव्हता. आता तू नाही, आपण दोघं नाही, आपण तिघं आहोत, तो नेहमी म्हणायचा. महिने सरत गेले. प्रत्येक दिवस नवीन आशा घेऊन येत होता. पण एक दिवस अचानक रात्री मला तीव्र वेदना सुरू झाल्या. कुणाल घाबरला. लगेच मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. परिस्थिती थोडी गुंतागुंतीची होती. डॉक्टर म्हणाले, रिस्क आहे, पण आम्ही प्रयत्न करतो. त्या क्षणी मला वाटलं, कदाचित माझा प्रवास इथेच थांबणार. मी कुणालचा हात घट्ट धरला आणि हळू आवाजात म्हणाले, जर काही झालं तर आपल्या बाळाची काळजी घे. तो लगेच रडू लागला. असं काही बोलू नकोस, तुला काही होणार नाही, तो म्हणाला. काही तासांच्या प्रयत्नानंतर शेवटी एक जोरदार बाळाच्या रडण्याचा आवाज आला. डॉक्टर बाहेर आले आणि हसत म्हणाले, आई आणि बाळ दोघंही सुरक्षित आहे. त्या क्षणी कुणालने डोळे बंद करून देवाचे आभार मानले. काही वेळानंतर जेव्हा मला शुद्ध आली, तेव्हा माझ्या बाजूला एक छोटंसं बाळ झोपलेलं होतं. मी त्याला हळूच हात लावला आणि माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हे खरं आहे का? मी हळूच विचारलं. कुणाल हसला आणि म्हणाला, हो, आपलं स्वप्न आता आपल्या हातात आहे. त्या दिवसानंतर माझं आयुष्य पूर्णपणे बदललं. मी आता फक्त सुप्रिया नव्हते, मी एक आई झाले होते. बाळ जन्माला आल्यानंतर आमच्या आयुष्यात जणू नवीन सूर्य उगवला होता. घरातलं प्रत्येक कोपरा त्या छोट्याशा लेकराच्या आवाजाने जिवंत झाला होता. कुणाल तर पूर्णपणे बदलून गेला होता. रात्रभर जागणं, बाळाला अंगाई गाणं, डायपर बदलणं, तो सगळं काही इतक्या प्रेमाने करत होता की कधीकधी मी त्याच्याकडे बघतच राहायचे. तू एवढा चांगला बाबा कसा झालास? मी एकदा असंच विचारलं. तो म्हणाला, कारण मला तुझ्यासारखी आई मिळाली आहे. त्याच्या त्या उत्तराने माझं मन भरून आलं. पण आनंदासोबतच जबाबदाऱ्या देखील वाढल्या होत्या. माझं वय, शरीराची थकवा आणि बाळाची काळजी सगळं एकत्र सांभाळणं सोपं नव्हतं. काही दिवसांनी मला जाणवू लागलं की मी लवकर थकते, अंगात ताकद उरली नाही. सुरुवातीला मी ते दुर्लक्ष केलं, पण कुणालच्या नजरेतून ते सुटलं नाही. आपण पुन्हा डॉक्टरकडे जाऊयात, तो म्हणाला. दवाखान्यात तपासण्या झाल्या आणि डॉक्टरांनी सांगितलं की माझं शरीर अजून पूर्णपणे सावरलेलं नाही, मला जास्त विश्रांतीची गरज आहे. त्यांनी थोडं काळजीपूर्वक जगण्याचा सल्ला दिला. घरी आल्यावर कुणालने घराची पूर्ण जबाबदारी स्वतःवर घेतली. आता तू फक्त बाळाकडे लक्ष दे, बाकी सगळं मी बघतो, तो ठामपणे म्हणाला. हळूहळू दिवस पुढे सरकत होते.
आमचं बाळही मोठं होत होतं. त्याच्या हसण्यात, त्याच्या छोट्या छोट्या हालचालीत आम्हाला सगळं जग दिसायचं. पण गावात पुन्हा एक नवीन चर्चा सुरू झाली होती. आता प्रॉपर्टीचं काय होणार, बाळाचं भविष्य. काही नातेवाईक पुन्हा डोकं वर काढू लागले होते. एक दिवस अचानक मार्तंडजीचा एक दूरचा नातेवाईक घरी आला. त्याचा चेहरा पाहून मला काहीतरी बिनसलंय असं वाटलं. तो सरळ म्हणाला, ही सगळी संपत्ती आमच्या घराण्याची आहे आणि आता तुम्ही दुसरं लग्न केलं आहे, त्यामुळे तुमचा हक्क नाही. मी शांतपणे त्याचं बोलणं ऐकलं. कुणाल मात्र रागाने उठला. कायदेशीर निर्णय झाला आणि तुम्हाला काही हक्क नाही, तो ठामपणे म्हणाला. त्या माणसाने धमकी दिली आणि निघून गेला. त्या रात्री मला पुन्हा भीती वाटू लागली. आपलं सुख कोणाला पाहत नाही. मी हळूच म्हणाले. कुणालने माझा हात धरला आणि म्हणाला, आपण जे मिळवलं आहे ना, ते कोणाच्याही भीतीने गमावणार नाही. काही दिवसांनी आम्ही एक मोठा निर्णय घेतला. आम्ही गावातल्या लोकांसाठी एक छोटं ट्रस्ट सुरू करायचं ठरवलं. गरजू लोकांना मदत करण्यासाठी, शिक्षणासाठी आणि विधवा महिलांसाठी आधार म्हणून. तुझ्यासारख्या अनेक सुप्रिया आहेत, त्यांना आपण मदत करायची. कुणाल म्हणाला. मी त्याच्याकडे पाहिलं आणि जाणवलं, हा मुलगा फक्त माझा नवरा नाही, तर माझ्या आयुष्याचं खरं कारण आहे. ट्रस्ट सुरू झाल्यानंतर आमच्या गावाबद्दलचा आदर आणखी वाढला. लोक आता आमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागले. फक्त एक वेगळं नातं म्हणून नाही, तर एक उदाहरण म्हणून. आज माझं बाळ माझ्या कुशीत झोपलेलं असतं. कुणाल माझ्या बाजूला असतो आणि माझ्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हसू असतं. आयुष्यात खूप वादळं आली, पण शेवटी मी माझं आकाश शोधलं आणि ही कथा अजूनही सुरू आहे. कारण प्रत्येक एक नवीन अनुभव, एक नवीन शिकवण घेऊन येतो. ट्रस्ट सुरू झाल्यानंतर आमच्या आयुष्यात एक नवीन अर्थ आला होता. रोज कोणी ना कोणी मदतीसाठी यायचं. कुणाच्या मुलाच्या शिक्षणासाठी फी, कुणाच्या उपचारासाठी पैसे, तर कुणाला फक्त 2 शब्दांची साथ हवी असायची. मी स्वतःला प्रत्येक व्यक्तीत माझं जुनं आयुष्य पाहायचे आणि मनापासून मदत करायचे. कुणाल माझ्या प्रत्येक निर्णयात माझ्या पाठीशी गंभीरपणे उभा असायचा. आमचं बाळही आता हळूहळू मोठं होत होतं. त्याच्या छोट्या पावलांनी घरभर धावायला सुरुवात केली होती आणि त्याच्या खळखळून हसण्याने घरातील सगळी थकवा नाहीसा व्हायचा. पण आयुष्य पुन्हा एकदा आमची परीक्षा घ्यायला तयार होतं. हे आम्हाला माहीत नव्हतं. एक दिवस ट्रस्टच्या नावाने एक पत्र आलं. त्यात लिहिलं होतं की काही लोकांनी आमच्यावर आरोप केले आहेत की आम्ही ट्रस्टच्या पैशांचा गैरवापर करतो. हे वाचताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. हे कसं शक्य आहे? आपण तर लोकांसाठी काम करतो. मी घाबरून म्हणाले. कुणालने पत्र शांतपणे वाचलं आणि म्हणाला, हे कोणीतरी मुद्दाम करतंय आपल्याला घाबरवण्यासाठी. पुढच्या काही दिवसांत परिस्थिती आणखी गंभीर झाली. गावात पुन्हा कुजबूज सुरू झाली. काही लोक आमच्याकडे संशयाने पाहू लागले. माझ्या मनात पुन्हा एकदा भीतीने घर केलं. कुणाल, आपलं सगळं संपणार का? मी रडत विचारलं. तो माझ्याजवळ बसला आणि म्हणाला, नाही सुप्रिया, आपण काही चुकीचं केलं नाही, त्यामुळे आपल्याला घाबरण्याचं काही कारण नाही. आम्ही ठरवलं की या सगळ्यांना थेट समोर जायचं. कुणाल सगळे हिशोब, कागदपत्र तयार केली आणि गावातल्या लोकांसमोर एक सभा घेतली. त्या सभेत त्याने सगळं स्पष्टपणे मांडलं. प्रत्येक पैशाचा हिशोब, प्रत्येक मदतीचं तपशील लोक शांतपणे ऐकत होते. शेवटी एक वृद्ध माणूस उठला आणि म्हणाला, आम्ही चुकलो. आम्ही ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवला, पण आज खरं पाहिलं. हळूहळू सगळे लोक आमच्या बाजूने उभे राहिले. त्या क्षणी माझ्या डोळ्यातून अश्रू आले. पण यावेळी ते दुःखाचे नव्हते, तर समाधानाचे होते. त्या घटनेनंतर आम्हाला समजलं की जितकं वर जाल तितक्या परीक्षा येणार. पण आता आम्ही दोघंही तयार होतो. काही महिन्यांनी ट्रस्ट अजूनही मोठा झाला. आसपासच्या गावांमधूनही लोक मदतीसाठी येऊ लागले. आमचं नाव आता फक्त गावापुरतं मर्यादित राहिलं नव्हतं. एक दिवस संध्याकाळी मी अंगणात बसले होते. माझं बाळ माझ्या मांडीवर झोपलेलं होतं. कुणाल माझ्या बाजूला बसला होता. मी हळूच त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, कधी वाटलं नव्हतं की माझं आयुष्य इथपर्यंत येईल. तो हसला आणि म्हणाला, कारण तू कधी हार मानली नाहीस. मी आकाशाकडे पाहिलं, जिथे सूर्य मावळत होता, पण त्याचा प्रकाश अजूनही पसरलेला होता. तसंच काहीसं माझं आयुष्य होतं, अंधारानंतर आलेला प्रकाश. आणि त्या क्षणी मला जाणवलेलं, ही कथा कधी संपणार नाही, कारण प्रत्येक शेवटामध्ये एक नवीन सुरुवात दडलेली असते. घाईघाईने बाहेर पडलेली सुप्रिया रस्त्यावर चालत होती, पण मनात मात्र एकच वादळ उसळत होतं. आपण खरंच इतकी चुकीचे आहे का की बाकीचे समजून घेत नाहीत? घरी जाऊन आल्यावर तिने पहिल्यांदा स्वतःला आरशात नीट पाहिलं. चेहऱ्यावरचा राग, डोळ्यात त्रास, पण त्याचबरोबर एक न उलगडलेली ताकद दिसत होती. दुसऱ्या दिवशी ती कॉलेजमध्ये गेली, पण आज ती जुनी सुप्रिया नव्हती. ती शांतपणे स्वतःमधल्या धक्क्याला सामोरं जात होती. वर्गात प्रवेश करताच सगळे तिच्याकडे पाहू लागले. काहींना
कालचं भांडण आठवलं. काहींनी तिच्यावर हसण्याचा प्रयत्न केला, पण सुप्रिया मात्र एकदम सरळ नजरेने तिच्या जागेवर बसली. तिला आश्चर्य वाटलं, कारण रिया तिच्याकडे येऊन बसली आणि हळूच म्हणाली, काल जे झालं ते चुकीचं झालं, पण तू तशी नाही आहेस जसे लोक बोलतात. सुप्रियाला हे ऐकून थोडं बरं वाटलं, पण ती काही बोलली नाही. त्या दिवशी पहिल्यांदाच तिला कळलं की लोकांपेक्षा स्वतःला समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. घरी परतल्यावर आई शांतपणे तिच्यासमोर बसली आणि म्हणाली, चुकलं तर दुरुस्त करायला शिक, पण स्वतःला सोडू नकोस. त्या शब्दांनी सुप्रियाच्या मनातले सगळे स्तर हलले. ती स्वतःला विचारू लागली, खरंच मी प्रयत्न केला तर बदल होऊ शकतो. पुढच्या काही दिवसांत सुप्रियाने स्वतःला आवरलं, राग कमी केला, अभ्यासावर लक्ष दिलं. काहींना ती बदललेली दिसली नाही, पण काहींना तिच्यातला आत्मविश्वास जाणवू लागला. भिडस्तपणा पण आता त्यात समजही होती. शेवटी परीक्षेचा निकाल लागला आणि सुप्रिया कॉलेजमध्ये टॉपर झाली. ज्यांना तिच्यात फक्त राग दिसायचा, त्यांनी आता तिच्यात मेहनत, जिद्द आणि क्षमता पाहिली. ती काही परिपूर्ण झाली नव्हती, पण स्वतःशी प्रामाणिक राहण्याची ताकद तिने मिळवली होती. कथेचा शेवट असा झाला की एकेकाळी स्वतःवरचा संशय घेणारी सुप्रिया आता इतरांना प्रेरणा देणारी बनली होती. कारण तिने ठरवलं होतं, स्वतःचा स्वभाव बदलायचा नाही, पण स्वतःला समजून घ्यायचं. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा. धन्यवाद.